ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसू लागले। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या सेवा समाधान असं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे। त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रमात मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावणार जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। मागील 2 महिन्यांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना ठाण्यात रंगू लागलाय। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील। यावेळी ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून 650हून अधिक नागरिक या जनता दरबारात येऊन गेले। यावेळी नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे। दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली आहे। त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तेथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता। या निमित्तानं शिंदे सेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच जात असल्यानंच आता शिंदे सेनेच्या शिलेदारांनी देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा उचललाय। नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना 1 महिना थांबावं लागणार आहे, मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आनंद आश्रम येथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महानगरपालिका समस्या सेवा समाधान या कार्यक्रमाअंतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेने दिली आहे। या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने ठाणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत। यात आपण स्वतः मनोज शिंदे आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत। यातून ठाणेकरांच्या समस्या सुटल्या तर त्याचं समाधान निश्चितच आम्हाला असणार आहे, असं अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आज मोठ्या संख्येने नागरिक या आनंद आश्रमात उपस्थित असल्याचंही वैती यांनी सांगितलं। नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्या अर्थाने नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि ह्यांचं आपल्यानंतर गोलब साहेब आहेत। आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम मिळून, म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत। आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहेत।